जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण भारतभर वृक्षारोपण केले जात आहे। हिंगोली जिल्ह्यातील मौजे इसापूर रमणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चोतमल, सरपंच नवनाथ राठोड, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप, ग्रामपंचायत अधिकारी कपाटे, तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव, आनंदराव जगताप, नारायण चोतमल, शिवाजी जगताप, विलास जगताप, शंकर पाटील, गोविंदराव चोतमल, विठ्ठल गव्हाणकर, पंडितराव जगताप, विठ्ठल चोतमल, गजानन दळवी, गणेश वानखेडे, बालाजी जगताप, गंगारामजी जगताप, रामप्रसाद चोतमल, कृष्णदेव पडघण, महारुद्र जगताप, पांडू चोतमल, सूरज जगताप, दत्ता जगताप, ज्ञानेश्वर जगताप, महेश जगताप, राघोजी जगताप, राजाराम जगताप, संजू जगताप, फुलाजी जगताप, जगन जगताप यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, टीव्ही 7 हिंगोली। आई वडील आपल्या लेकराला जन्म देतोय, पण अख्ख्या मर्यापर्यंत ऑक्सिजन आणि पाणी हे वृक्ष देते। म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंशरी, म्हणून आमच्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र माऊलींनी म्हटलं आहे, बाय बाप हो, वृक्ष हे किती किमया देते, वृक्ष हे आपल्याला जीवदान देते। म्हणून आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या अन्वयाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या हिंगोली तालुक्याचे तालुका प्रमुख रामजी यांच्या माध्यमातून, स्वामीच्या माध्यमातून आज आम्ही हिंगोली अन्वयाच्या वतीनं या ठिकाणी इसापूर रमण्यामध्ये हा पहिला प्रयोग वृक्षवल्ली आमास्वेरी हे वृक्ष लागवड करत आहेत। जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम। आपण 100 वृक्षाचं टार्गेट दिलेले आज ते आपले जिल्हा परिषद सदस्य असतील, सरपंच साहेब असतील, गोविंदभाऊ असतील, प्रत्येक संत संघातील लोक असतील, आज त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आजपासून सुरू केला। मी त्यांचे मनपूर्वक अभिवादन करतो आणि इथे संपतो। जय श्रीराम।